चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाडांची पाठराखण होतीये का अशी चर्चा रंगलेली आहे। टाळी एका हाताने वाजत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। घाईत प्रतिक्रिया देणं एखाद्यावरती अन्याय केल्यासारखं होईल। उल्हासनगर गोळीबारावरती चंद्रकांत पाटलांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे। एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। घटना इतकी मनाला हादरवणारी घटना आहे, पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही आणि त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याने घाईघाईने मत व्यक्त करणं बरोबर नाही। माननीय देवेंद्रजींनी गृहमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री या नात्याने SIT अपॉइंट केलेले आहे। त्यात घटनाक्रम कळेल आणि त्यामुळे घाईघाईने मत व्यक्त करणं हा कोणावरही म्हणजे ज्याचा कोणाचा दोष नाही, तर अपुऱ्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणं हा अन्याय ठरेल। त्यामुळे आपण SITचा निकाल येण्याची वाट बघू। तर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे SITचा निकाल येईपर्यंत, चौकशीतून समोर सत्य येईपर्यंत आपण वाट पाहणं अपेक्षित आहे। चंद्रकांत पाटील यांनी अशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिलेली आहे। गणपत गायकवाड यांची पाठराखण चंद्रकांत पाटील करतात का अशी चर्चा त्यामुळे रंगलेली आहे। गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरमध्ये गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर त्यांच्या पोलिसांनी अटक केलेली होती। त्यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी आमदार गणपत गायकवाड जे भाजपचे आहेत त्यांची पाठराखण केली आहे का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झालेली आहे। घाईघाईमध्ये प्रतिक्रिया देणं एखाद्यावरती अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांनी म्हटलंय। उल्हासनगर गोळीबारामध्ये चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळेच ते गणपत गायकवाड, भाजपचेच गणपत गायकवाड यांची पाठराखण करतायत का अशी चर्चा आता या निमित्तानं सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा आपण पाहूया चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले। घटना इतकी मनाला हादरवणारी घटना आहे, पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही आणि त्यामुळे माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याने घाईघाईने मत व्यक्त करणं बरोबर नाही। माननीय देवेंद्रजींनी गृहमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री या नात्याने SIT अपॉइंट केलेले आहे। त्यात घटनाक्रम कळेल आणि त्यामुळे घाईघाईने मत व्यक्त करणं हा कोणावरही म्हणजे ज्याचा कोणाचा दोष नाही, तर अपुऱ्या माहितीच्या आधारे मत व्यक्त करणं हा अन्याय ठरेल। त्यामुळे आपण SITचा निकाल येण्याची वाट बघू। तर आपण SITचा निकाल यायची वाट बघू असं चंद्रकांत पाटील म्हणतात। चौकशी झाल्यानंतर सगळा घटनाक्रम कळेल आणि त्यामध्ये दोष कोणाचा हे सुद्धा स्पष्ट होईल असं चंद्रकांत पाटील यांचं म्हणणं आहे। एक प्रकारे या वक्तव्यामुळे त्यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची पाठराखण केल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे। तर आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट सध्या जोडले गेले। संजयजी, आपण सुद्धा ऐकलं असेल चंद्रकांत पाटील यांनी काय म्हटलेलं आहे। SITची चौकशी येईल, सत्य समोर येईल आणि तेव्हा प्रतिक्रिया देईल असं त्यांचं म्हणणं आहे। आपली या संदर्भातली प्रतिक्रिया। गणपत गायकवाडाचं आणि किंवा महेश गायकवाडांचं हे जे काही भांडण वगैरे झालेलं आहे हे आपसातला असलेला वाद आहे, परंतु या वादामध्ये एखाद्या आमदारानं पिस्तूल काढून गोळीबार करणं हे योग्य नाही, हे आमचं म्हणणं आहे। आपल्याला कायदा हातात घ्यायला लावलेला नाही आणि हे सगळं CCTV फुटेज समोर आलेलं आहे, म्हणून याची आता पोलिसांनी दखल घेतलेली, पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि जो योग्य तो जो काही कारवाई व्हायची ते पोलीस करतील। त्यामध्ये राजकीय स्टेटमेंट देण्यासारखं काही नाहीये आणि त्याला कोणीही राजकीय रंग देऊ नये। त्यांच्या आपसातल्या भांडणाला हे काही शिवसेना भाजपचं भांडण आहे अशा प्रकारे जे काही रंगवण्याचा प्रयत्न होतोय तो मुळात चुकीचा आहे आणि म्हणून जे कोणी असेल त्या दोषी असेल त्यावर पोलीस कारवाई करेल आणि त्या पद्धतीने कारवाई चालू आहे। संजयजी, आपण एकाच मतदारसंघामधले आमदार आणि शहर प्रमुख सत्तेमध्ये एकत्र आहात आपण आणि दोघांमध्येही वाद होतो, म्हणजे एक प्रकारे शिवसेना आणि भाजपमध्ये समन्वय नाही असं सुद्धा यामुळे चर्चा सुरू झाली आहे। नाही, याचा त्याच्याशी काही संबंध नाहीये। शिवसेना आणि भाजपचा याचा काही संबंध नाहीये। हे आपसात असलेले जमिनीचा वाद आहे, हे सर्वश्रुत आहे ना, सर्वांना माहिती आहे की जमिनीचा वाद आहे। आपसामध्ये अनेक दिवसापासून त्यांच्या कुरबुरी चालू होत्या आणि त्यातून भडकलेले हे भांडण आहे, म्हणून याला कोणीही राजकीय रंग देऊ नका, ना तो शिवसेना ना भाजप। केलेलं ज्यांनी कोणी गुन्हा केला असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि या वळणावर घेऊन जाण्यासाठी काही लोक निश्चित प्रयत्न करतायत, परंतु तसं आमच्यामध्ये अंडरस्टँडिंग असल्यामुळे असं कोणताही आमच्यामध्ये वाद होणार नाही। संजयजी, एकच प्रश्न विचारते फक्त, जर हा वाद होता तर हा वाद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत का आणला गेला नाही?
संजय शिरसाट यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. खरं तर त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. हा आपापसातला वाद आहे आणि याला राजकीय रंग दिला जाऊ नये अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा एक प्रकारे गणपत गायकवाड यांची पाठराखण केल्याचं दिसून येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.